आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शेतकऱ्यांना बी बियाणे व रासायनिक खतांचा सुरळीत व पुरेसा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी कृषी विभागाने नियोजन करावे. खतांचा कृत्रिम तुटवडा जाणवणार याची दक्षता घेत तालुकानिहाय मागणीचा अभ्यास करून वेळेत खत वितरण करावे असे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिले. जिल्हा परिषदेच्या सभागृहात जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक आज दुपारी आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार डॉक्टर शोभा बच्छाव, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, सहाय्यक जिल्हाधिकारी डॉक्टर पवन दत्ता, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, आत्माचे प्रकल्प संचालक अभिमन्यू काशीद, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे, पालखेड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता वैभव भागवत, कृषी विकास अधिकारी वरुण परदेशी, सहाय्यक वनरक्षक कल्पना वाघेरे, सहाय्यक वनरक्षक संतोष सोनवणे यांच्यासह कृषी विद्यापीठ आणि कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, खत कंपनीचे प्रतिनिधी तसेच शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते. मंत्री झिरवाळ म्हणाले की खरीप हंगाम लवकरच सुरू होईल. खरीप हंगामात शेतकऱ्यांकडून घेतलेल्या जाणाऱ्या पिकाच्या प्रकारानुसार आवश्यक बी बियाणे व खत साठा तयार ठेवून मागणीनुसार त्याचे वितरण करावे. तसेच खताचे लिंकिंग होणार नाही याची काटेकोर दक्षता घ्यावी. हवामान खात्याने दिलेल्या सूचनेनुसार येणाऱ्या काळात अल निनोचा प्रभावीमुळे पावसाची अनियमितता किंवा पाऊस कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरण्याचे संकट उद्भवू शकते. यासाठी बी बियाणांचा साठा पुरेसा ठेवण्याचे नियोजन कृषी विभागाने करावे. कृषी विभागाने दूरसंचार विभागाशी समन्वय साधून सर्व्हे करून जिल्ह्यातील आवश्यक गावांमध्ये मोबाईल टॉवरबाबत पाठपुरावा करावा असेही मंत्री झिरवाळ यांनी सांगितले. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात काही शेतकऱ्यांना यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ट्रॅक्टरचे अनुदान वितरित करण्यात आले. तसेच गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत अपघातग्रस्त कुटुंबातील वारसांना धनादेशाद्वारे सानुग्रह अनुदान वितरित करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कृषी विभागाच्या विविध योजनांच्या पुस्तिका व घडीपत्रिकांचे प्रकाशन करण्यात आलं. जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी माने यांनी प्रास्ताविक केले तर आत्माचे प्रकल्प संचालक काशीद यांनी आभार मानले. रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक.